देशातील भ्रष्टाचाराचे अनेक मोठे घोटाळे आपण आजवर ऐकले असतील, पण सध्या मध्य प्रदेशात एक असा अंगावर काटा आणणारा घोटाळा समोर आला, ज्याने संपूर्ण सरकारी यंत्रणे हादरून सोडलेत. सरकारची सर्वात महत्त्वाची आणि पर्यावरणपूरक अशी इथेनॉल निर्मिती योजना आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडली. मध्य प्रदेशात तब्बल 1200 कोटी रुपयांचा तांदूळ घोटाळा उघडकीस आलाय. ज्या तांदळापासून देशाचा पैसा वाचवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉल हे नवीन इंधन बनवायचे होते, तोच सरकारी सवलतीमध्ये मिळालेला लाखो टन तांदूळ कंपन्यांनी चक्क काळ्या बाजारात विकून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात फक्त काळा बाजार झाला नसून तर तोच तांदूळ गोल गोल फिरून पुन्हा सरकारी गोदामात कसा जमा केला याचा एक अजब प्रकार समोर आला. हा 1200 कोटी रुपयांचा महाघोटाळा नक्की आहे तरी काय? कंपन्यांनी आणि राईस मिल मालकांनी मिळून सरकारला कसे फसवले आणि हा घोटाळा कसा केला, हेच आपण या व्हिडिओ माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सगळ्यात आधी आपण या घोटाळ्याचं मूळ समजून घेऊयात. भारत सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून परदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी खराब झालेले अन्नधान्य किंवा अतिरिक्त राहिलेले तांदळाचा वापर करून इथेनॉल बनवायची परवानगी कंपन्यांना देण्यात आली. सरकारी गोदामांमध्ये पडून असलेला जास्तीचा तांदूळ या इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांना दिला जातो. हा तांदूळ कंपन्यांना बाजारभावाप्रमाणे दिला जात नाही, त्यावर मोठी सूट दिली जाते, जेणेकरून देशातील स्वस्त इंधन तयार व्हावे. पण या चांगल्या योजनेचा फायदा घेत मध्य प्रदेशातील काही बड्या कंपन्या, भ्रष्ट अधिकारी आणि राईस मिल मालकांनी मिळून देशाचा पैसा लुटण्याचा प्लॅन आखला. हा घोटाळा इतक्या हुशारीने करण्यात आला की पहिल्या नजरेत कोणाला त्याचा संशयही आला नाही. हा संपूर्ण खेळ मुख्यत्वे 3 टप्प्यात झाला. पहिल्या टप्प्यात नियमानुसार इथेनॉल बनवण्यासाठी कंपन्यांना प्रति क्विंटल 2320 रुपयात या अत्यंत स्वस्त दरात सरकारी गोदामातून तांदूळ देण्यात आलं. कंपन्यांनी कागदावर दाखवलं की आम्ही हा तांदूळ इंधन बनवण्यासाठीच खरेदी करत आहोत. दुसऱ्या टप्प्यात हा तांदूळ कारखान्यात नेऊन त्याचं इथेनॉल बनवण्याऐवजी कंपन्यांनी तो थेट खुल्या बाजारात किंवा राईस मिल मालकांना विकून टाकला. हा तांदूळ त्यांनी प्रति क्विंटल 2800 रुपये दराने विकला. म्हणजेच एक थेंबही इथेनॉल न बनवता केवळ कागदावर हेराफेरी करून कंपन्यांनी प्रति क्विंटल तब्बल 480 ते 500 रुपयांचा निव्वळ नफा कमवला. लाखो टन तांदळाच्या हिशोबाने हा आकडा 1200 कोटींवर पोहोचतोय. त्यानंतर सुरू झालेला या घोटाळ्यातील सर्वात डोके चक्रवून टाकणारा तिसरा भाग म्हणजेच तांदळाचा पुनर्वापर. ज्या मिल मालकांनी कंपन्यांकडून 2800 रुपयांनी हा तांदूळ विकत घेतला, त्यांनी तो ग्राहकांना विकला नाही. त्यांनी तोच तांदूळ नव्या पोत्यांमध्ये भरला. त्यानंतर आम्ही नवीन तांदूळ तयार केला आहे असं दाखवून सरकारलाच तो पुन्हा विकला आणि गोदामात जमा केला. इतकंच नाही तर आम्ही धान्यापासून तांदूळ बनवला असे खोटे सांगून सरकारकडून त्याचे प्रोसेसिंग शुल्क सुद्धा लाटले. थोडक्यात सांगायचं तर जो तांदूळ सरकारच्या गोदामातून बाहेर पडला तोच तांदूळ बाजारात फिरून सरकारला मूर्ख बनवून पुन्हा सरकारच्या गोदामातच यायचा. या दरम्यान मध्ये असलेले लोक अब्जदीश झाले. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तपास यंत्रणांनी अनेक बड्या कंपन्या आणि गोदामांवर धाडी टाकल्या. तपासात अनेक बनावटी पावत्या, खोट्या ट्रकांच्या नोंदणी सापडल्या. कागदावर जे ट्रक तांदूळ घेऊन कारखान्याकडे निघायचे दाखवले ते प्रत्यक्षात राईस मिलमध्ये रिकामे झाले. हे CCTV आणि टोल नाक्याच्या डाट्यावरून स्पष्ट झालं. एका बाजूला गरीब जनतेला रेशनचं धान्य मिळवण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला सरकारी सबसिडीच्या 1200 कोटींच्या तांदळाचा असा काळा बाजार केला जातो. या महाघोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.